सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी प्रियांका पुजारी। आज जय सोशल फाउंडेशन तर्फे जे गौरी गणपती सजावट स्पर्धा आहे त्याच्या परीक्षणासाठी मी आले आहे। सातारची चवदार ओळख राज पुरोहित, विसावा नाका, पोवई नाका, राजपथ, कदमबाग, सदर बाजार, सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही। पोराने चॉईस केला आता 2 वर्षात आहे म्हणजे त्या आठवणीत बालगणेश तर बालगणेश। नमस्कार, मी सौ स्नेहल राजेश शेंडे, राहणार
शाहूनगर सातारा दरवर्षी पर्यावरण पूरक आणि काहीतरी प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याची आमची शेंडे कुटुंबाची परंपरा आहे. त्या पद्धतीने यावर्षी देखील आम्ही सेवाग्राम आश्रम वर्धा जो की महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्याविषयी आम्ही वेगवेगळा देखावा सादर करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे घरातील सर्व कुटुंबाचे कौशल्य, कुणाची कल्पकता, कुणाचं विज्ञान, टेक्नॉलॉजी. माझ्या मुलगी सर्वज्ञ 9वीत आहे, तिने ही सगळी ड्रॉइंग काढतो त्याच्यातून तयार केलेले आहेत. आणि हा चरखा दिसतोय तो देखील आम्ही मुलींच्याच एका एक्झिबिशन साठी शाळेच्या तयार केला होता घरी लाकडी, त्याचा उपयोग केलेला आहे. आणि गांधीजींचा जो संदेश आहे स्वदेशी वापरा किंवा खादीचा वापर जास्तीत जास्त करा, तो संदेश याच्यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आता नुकतंच आपण बघतोय की अमेरिकेनं आयात शुल्क हे केल्यापासून आपल्याला सुद्धा देशातला पैसा देशातच राहील आणि स्वदेशीचा जास्तीत जास्त वापर होईल. आणि आपल्या भागामध्ये जे लोक आहेत लोकल टू वोकल म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याकडून आपण वस्तू जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे घरगुती पद्धतीने आणि सगळ्यांचा चौघांचा कलांचा विज्ञानाचा सगळ्या गोष्टींचा वापर करतो आम्ही. आणि ही मुलगी आहे 9वीत आहे, तिने ही सगळी ड्रॉइंग काढलेली आहेत. ओजस्वी पण त्या गांधीजींच्या प्रेरणेने अनुयायी झालेले आहेत, त्यांचे विचार पटल्यामुळे त्या भारतात आल्या आणि त्या भारतीय संस्कृती त्यांनी पूर्ण हे केली. त्याच्यातून त्या पूर्ण शेवटपर्यंत गांधीजींच्या मदतनीस म्हणून त्या आश्रमातच राहिल्या. आणि इकडच्या साईडला कस्तुरबा दिसतात, गांधीजींच्या सहचारिणी कस्तुरबा, ज्यांनी आयुष्यभर गांधीजींचे विचार पूर्ण सगळे फॉलो केले आणि त्यांना साथ दिली आहेत. या आश्रमामध्ये साधारण मदतनीस गांधीजी, कस्तुरबा असे बरेच लोक 12 वर्ष गांधीजी राहिले होते आश्रमामध्ये. त्यामुळे महाराष्ट्राचं पण भाग्य आहे की एवढ्या मोठ्या पातळीचे नेते महाराष्ट्रामध्ये राहिले. त्यामुळे आपलं सुद्धा थोडस म्हटलं ते पण आपल्याला एक थोडं अधोरेखित करताय, दाखवण्याचा थोडासा वेगळा प्रयत्न करायचा काहीतरी संधी मिळते. मग त्याच्यातून काहीतरी दाखवण्यापेक्षा प्रबोधनात्मक दाखवावं की जेणेकरून मुलांना असेल किंवा इतर लोकांना सुद्धा ह्याच्याबद्दल काहीतरी माहिती मिळेल. असं डोक्यात ठेवून आम्ही दरवर्षी म्हणजे विषयाची निवड करतो आणि त्या पद्धतीनं
लावलेला आहे, आतमध्ये थर्मोकोल लावला आहे. त्या पद्धतीने दुसरीकडे खालच्या आम्ही नारळ त्याच पद्धतीने केला आहे. गौरई यांचं आपलं असतं ते त्याचप्रमाणे आपले. आणि इथं रांगोळी गहू बांगड्याच्या सह्याशी डिझाईन केली आहे, कलश ठेवला आहे, पदार्थ मांडलेले आहेत, पाकळ्यांची तिथे सजावट केलेली आहे, फळे बिळे मांडले, गजलक्ष्मी मांडलेले आहे. आम्ही दोघींनी मदत केली, म्हणजे एकामेकीच्या सहाय्याने आम्ही सगळं केलेलं आहे, एकामेकीच्या विचाराने. त्याला साजेशी अशी थोडी अँटिक अशी गणपतीची मूर्ती. त्यातला पहिला स्वराज्याची शपथ 16 वर्षी महाराजांनी रायरेश्वरावर घेतली. महादेवाच्या पिंडीवर करंगळी कापून रक्ताभिषेक केलेला. तुम्ही तर इथे तो थोडासा जिवंतपणा द्यायचा प्रयत्न केला. त्यांची ही जी पुढची सगळी ग्रीन कलर मध्ये, हिरव्या कलर मध्ये हे सगळे गनिमी मुघल आहेत. ओके, तर जेवढे बाजीप्रभू इम्पॉर्टंट होते तेवढंच शिवा काशीद पण होते. त्यावेळी की शिवा काशीदांनी महाराजांसारखी दिसायची, त्यांनी महाराजांचा वेश घेतला होता आणि गनिमांना फुलकावणी दिली होती. त्यावेळी महाराजांना गडावर पोहोचायला थोडा वेळ मिळालेला होता, म्हणून शिवा काशीदचं पण आम्ही या ठिकाणी प्रेझेंट केलेलं. ऑडिओ क्लिप आहे पण आम्ही सांगतो तरी पण. तर आपले संत ज्ञानेश्वर जे आहे त्यांनी सुरुवातीला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला होता. तर तिथूनच मराठीची हळूहळू हे झाली. तर आम्ही एक कल्पवृक्ष दाखवलेला आहे मराठी. आणि आपले सगळे संत जे आहेत त्यांनी सगळ्यांनी मराठी भाषेसाठी खूप योगदान दिले. आणि तो जो वटवृक्ष कल्पना आहे त्या साहित्य क्षेत्रातले आपले जे साहित्यिक होते, पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर वगैरे असे सगळ्यांचे आम्ही ते हे दाखवलेले आहेत. मराठी भाषेचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की तुम्ही बघू शकता हे 2 स्टॉप आहेत. तो स्टार्टिंग स्टॉप आहे, हा एंडिंग स्टॉप आहे. आणि 1000 साली, इसवी सन 1000 साली मराठी भाषेचा उदय झाला होता मराठी भाषेमध्ये गेला. तर त्या 1000 सालापासून ते 2024 पर्यंत मराठी सोबत काय काय झालं, कसला खस्ता खात खात मराठी भाषा आज इथपर्यंत पोहोचलेली आहे ते दाखवलेलं आहे. आणि आज आपण बघतो की तिला प्रेफरन्स जास्त तो आपण इंग्लिश मिडियमला देतात आणि मराठी मिडियमला देत नाही. तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की जर मराठी महाराष्ट्रामध्ये टिकवायची असेल तर मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत. आज अशी अवस्था आहे की मराठी शाळा ओसाड पडलेल्या ती पाठवत नाही. त्याच्या उलट इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये मुलं जातात. मान्य आहे, इंग्रजीशी काही वैर नाही, पण आपण महाराष्ट्रात राहतो तर मराठी आपली प्राथमिक भाषा असली पाहिजे. आपण बघतो
जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 टॅन. गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जी केम आटा चक्की. टॅन 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 टॅन. जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषा अधिकाधिक बहरत गेली. इसवी सन 1000च्या काळात मराठी भाषेचा उदय झाल्याचे पहिले लिखित पुरावे शिलालेख व अभिलेखांमध्ये सापडले. संत ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका हा ग्रंथ मराठी प्रशासनाची व राज्य याचा अर्थ की ज्या जुन्या भांडे आहेत म्हणजे पितळ आणि तांब्याचे ते आम्ही जपलेले आहेत. ते 5 पिढ्या जुने भांडी आहेत म्हणजे ऑलमोस्ट 150 वर्ष जुने. कारण बरेच माणसांना ही भांडी बघायला मिळत नाहीत. लाईक आम्ही वेगळी थीम करू शकलो असतो की ऑपरेशन सिंधूर, बट ते आपलं वर्तमान आहे जे भूतकाळाच्या आधीचं म्हणजे पूर्ण आधी भूतकाळ आहे 150 वर्षांपूर्वी तो दाखवा. डब्बा आहे, खिसणी बघू शकतात एकदम जड आहे, तांब्या भांडा आहे, बाकी जे आंघोळीला लागणारे ते छोटे असतात ते आहे, छोट्या वाट्या आहेत, पेल्या आहेत, कढीचा डब्बा आहे, हा मोठा आपला हे डब्बा आणि तो मसाल्याचा डब्बा, हा आपला मोठा डब्बा तांदूळ वगैरे स्टोअर करण्यासाठी आहे. आणि या समया वगैरे आहेत आणि हे बरेच मोठे हंडे आहेत ते स्टोरेजसाठी वापरत होतो. ते सगळे आम्ही इथं डिस्प्ले करत आहोत माणसांना हे दाखवण्यासाठी की आपण संस्कृती जपली पाहिजे. इथं आम्ही तसं हे लिहिलं आहे की ही भांडी नाहीत, हा आमचा याच्या साथीने म्हणजे आम्ही अजून करू शकतो पण पितळ तांब्याच्या साथीने आणि तेज जे तेजस्वीपणा आहे तो लखलखतोय आणि त्याची जी लाईट आहे ती जास्त तुमच्या डोळ्यात जास्त ते शाईन करत असेल. ते म्हणजे आम्ही परंपरेचा स्पर्श त्याला दिलेला आहे. आमचे जर वारसदाराने आलेलं आहे ते जपलेलं नंबर सेट असं हा असतं त्यांच्याकडे असते का? हा पाटील तू मुळगाव कासेगाव हे करायचं भांडी अरेंज करायची का नाही थोडं त्यावर मग ते खराब होईल जर आम्ही घासलं आणि ऊन नाही लागलं तर मग भांडी खराब होती म्हणून आम्ही तेवढं या 2 दिवसात जरा ऊन पडलं. देखावा केला मी कमीत कमी प्लास्टिकचा वापर करून पेपरचा यूज करून हा देखावा केलेला आहे. आणि आपले नॅचरल फ्लॉवर्स किंवा नॅचरल झाडं जास्त यूज केलेले आहे त्यामध्ये. देखावा आमचा दरवर्षीचा असतो. मागच्या वर्षी आमचा त्यासाठी गौरी इथं ठेवलेल्या 4 मांडे ह्या 2 दरवर्षीच्या असतात. त्या मी असतातच म्हणजे आणि ह्या 2 आहेत त्या मी फक्त डेकोरेशनसाठी वापरते. वेगळी थीम वगैरे काय करायची असेल तर मी त्या 2 गौराईंच्या थीमला यूज करत नाही. फक्त ह्या ज्या खालच्या आहेत त्या मी थीमला थीम वाईज मग 4 असतात, कधी 3 असतात, कधी 5. वारकरी म्हणून ह्या दोघी आहेत. एक कीर्तन सांगते येते आणि इकडे एक टाळ घेऊन उभे आहे. डेकोरेशनच्या डेकोरेशन हे रांगोळी आहे. हा पॅच मी घरीच बनवलेला आहे. बाहेर काढली पण रांगोळी हातानेच बनवली आहे. जोपर्यंत त्याचा कलर डल होत नाही तोपर्यंत तुम्ही वापरून करू शकता.